नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती मराठी. चला तर आज आपण सुलभ भारती या पुस्तकातील पाठ 13वा मोठी आई हा पाठ बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना तर माहीतच असतं की आपली एक आई असते, हो की नाही. परंतु दुसरी एक या ठिकाणी आई आहे आणि ती आई म्हणजे मोठी आई. आता तुम्ही म्हणाल मोठी आई म्हणजे आपल्या घरात पण एक मोठी आई असते, हो की नाही. तर असो, तर ही जी मोठी आई आहे ती आपणा सर्वांची आई आहे. ती आपल्या आईची देखील आई आहे, म्हणून त्या ठिकाणी याला मोठी आई असं म्हटलेलं आहे. मग बघा आता मोठी आई म्हणजे कोण, तर बघा आपल्याला दोन आई असतात. एक म्हणजे आपली माता, हो की नाही, आई, आणि एक असते ती म्हणजे माती, हो की नाही. बघा आपली माता किंवा आपली आई जी असते ती आपलं पालन पोषण संगोपन करत असते, परंतु कशावर? अन्नावर, हो की नाही. आपल्याला जेवू घालते आणि हे अन्न जे आहे हे आपले गहू असतील, आपला भात असेल, हे ज्या ठिकाणी पिकतो त्या मातीला आपण या ठिकाणी मोठी आई म्हटलेलं आहे. तर आपला हा जो पाठ आहे तो ह्याच मातीविषयी आहे आणि ह्या पाठामध्ये या मातीलाच मोठी आई असं म्हटलेलं आहे. चला तर बघूया या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर बघा, आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते, किती छान असते आपली आई. बघा या ठिकाणी पहिल्यांदा काय केलेलं आहे की आपली जी आई असते तिच्याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे की आपली आई आपल्यावर किती माया करते, म्हणजे आपल्यावर किती प्रेम करते, कारण ती प्रेमापोटीच आपल्याला खाऊ पिऊ घालत असते. तसंच ती आपल्याला पोटाशी घेते, गोष्टी सांगते आणि अशी कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आपली आई आपल्यासाठी करीत असते. पुढे बघा, या आईहून एक मोठी आई आहे. बघा, ह्या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. तिने तुम्हा आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केलेली आहे. बघा की आपली ही जी आई आहे ही तर आई असतेच, परंतु एक आई आपल्या या आईपेक्षाही मोठी आई असते आणि ती देखील आपल्याला तुम्हा आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट ही मोठी आई तयार करत असते. मग बघू आता ती कशा प्रकारे तयार करते. बघा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिलेली आहे. बघा की ही जी मोठी आहे आई आहे हिनं आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये काही ना काही दिलेलं आहे. जसं की पहा, हे जेवणाचे ताट पहा, यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळालेला आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगडसुद्धा त्या आईने दिलेले आहेत. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी किंवा जमीन. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आपलं हे जे जेवणाचं ताट आहे या जेवणाच्या ताटातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जिन्नस ह्या मोठ्या आईनं आपल्याला दिलेला आहे. उदाहरणार्थ आपण राहतो ते घर, हो की नाही, त्या घराला लागणारे लाकूड आणि त्या घराला लागलेले दगडसुद्धा या मोठ्या आईनेच दिलेले आहेत. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी. तिचं नाव काय आहे? भूमी किंवा जमीन किंवा माती, हो की नाही. बघा, तर या ठिकाणी भूमीला, जमिनीला किंवा मातीलाच मोठी आई असं म्हटलेलं आहे. तर बघा पुढे आपण बघू की जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरंच ते मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच तर आपण जिवंत आहोत. बघा आता मी वरच सांगितलं की मोठ्या आईला आपण भूमी म्हणू शकतो, जमीन म्हणू शकतो किंवा माती म्हणू शकतो. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जमिनीत काय आहे? तर माती, हो की नाही. मग हीच का ती काळी आई? असंही कोणी म्हणू शकतं की माती कुठं आपली आई होऊ शकते का? तर हो, माती देखील आपली आई होऊ शकते. कसं ते बघा,
मातीच आहे जमिनीत हे बरोबर आहे, हो की नाही? पण मातीला तुम्ही कमी नका समजू, कारण माती आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत. आता कसं ते बघूया. बघा या ठिकाणी आपल्याला सुंदर असं पीक, ही ज्वारी आहे, ही बाजरी आहे आणि हे गहू गहू आहे, हो की नाही? तर असो, तर ही सर्व, मग ती ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, ही सर्व पिकं कुठं पिकतात? तर जमिनीमध्ये. आणि जमिनीमध्ये काय आहे? तर माती. आणि जर माती नसती तर ही पिकं जमिनीत पिकू शकली असती का? नाही. आणि जर पिकंच पिकू शकली नसती तर आपण अन्न खाऊ शकलो असतो का? नाही. म्हणून आपलं जे जेवण आहे ते ह्या मातीमध्येच पिकतं, त्या जमिनीमध्येच पिकतं. पुढे बघा. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिनस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला आहे. बघा, आपल्या जेवणामध्ये आपण अनेक प्रकारचे पदार्थ पाहतो. मग आपली पोळी असेल, भात असेल, वरण असेल, हो की नाही? तर मग आपली पोळी कशापासून बनते? गव्हापासून. आणि गहू कुठं पिकतो? जमिनीत. आपला भात कशापासून तयार होतो? तांदळापासून. आणि तांदूळ कुठं पिकतात? जमिनीमध्ये, हो की नाही? किंवा आपलं जे वरण असतं ते कशापासून बनतं? डाळींपासून. आणि डाळी कुठं बनतात? जमिनीमध्ये. किंवा डाळी कुठं पिकतात? तर जमिनीमध्ये. एकंदरीतच काय, आपल्या जेवणातला प्रत्येक पदार्थ हा या मातीपासूनच तयार झालेला आहे किंवा तो त्या मातीमध्येच उगवत असतो. पुढे बघा. आपल्या जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झालेला आहे. आता उदाहरणार्थ बघा. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात. आता गहू, तांदूळ, जोंधळे कोठे तयार होतात? शेतातच ना. पाटी पेन्सिलचा मऊ दगड देखील जमिनीतच सापडतो. बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आपल्या जेवणाच्या ताटातला गहू, तांदूळ, जोंधळे हे कुठे पिकतात? जमिनीमध्येच. पण एवढंच नाही, तर ज्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा जी पाटी आणि पेन्सिल आपण वापरतो, त्या पाटी आणि पेन्सिलसाठी लागणारा मऊ दगड देखील या जमिनीतच सापडतो. म्हणजेच काय, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपलं जे शिक्षण आहे ते देखील या काळ्या जमिनीवरच अवलंबून आहे. कारण त्या काळ्या मातीमध्येच आपली पाटी, पेन्सिल ही ज्या दगडापासून बनते, तो दगड देखील या मातीमध्येच सापडतो. आता दुसरे कुणी असंही म्हणू शकतं, आम्ही तर पाटी वापरतच नाही, हो की नाही? आम्ही तर पुस्तक वापरतो, आम्ही तर नोटबुक, वही वापरतो. परंतु मला सांगा, वहीचा कागद कशापासून बनतो? झाडापासून. आणि झाड कुठं जन्माला येतं? जमिनीमध्ये, हो की नाही? तर तुमच्या पुस्तकाचा कागद कशापासून तयार होतो? झाडापासून. आणि झाड कुठं जन्माला येतं? जमिनीमध्ये. म्हणजे तुमच्या हातातलं पुस्तक असेल, वही असेल, हे देखील त्या काळ्या आईचेच आपल्यावर उपकार आहेत. त्या काळ्या आईमध्येच ते वही, पुस्तक हे ज्या झाडापासून तयार होतं, ते झाड त्या काळ्या जमिनीतच पिकत असतं किंवा उगवत असतं. म्हणून ही काळी आई आपल्याला प्रत्येक गोष्ट देत असते. पुढे बघा. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून तयार करतात. पण ऊस कुठं उगवतो? तर जमिनीत, हो की नाही? बघा, तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण साखर वापरत असतो. मग ती चहामध्ये असेल, दुधामध्ये असेल, तर ही साखर कुठं, कशापासून तयार होते? तर ऊसापासून. आणि ऊस कुठं पिकतो? तर जमिनीमध्ये. म्हणजेच आपल्या घरातली साखर, पत्ती, आपल्या जेवणातले प्रत्येक पदार्थ हे या जमिनीमध्येच तयार होतात. पुढे बघा. आता रॉकेल कुठं सापडते? तर जमिनीतल्या खाणीत, हो की नाही? म्हणजे एवढंच नाही, आपली जी यंत्र ज्या रॉकेलवर, डिझेलवर, पेट्रोलवर चालतात, ते रॉकेल, पेट्रोल, डिझेल कुठे सापडतं? तर बघा, रॉकेल, पेट्रोल, डिझेल कुठे सापडतं? तर जमिनीतल्या खाणीमध्ये, हो की नाही? म्हणजे आपली जी वाहनं आहेत, मग ते आपल्या गाड्या असतील, जी काही वाहनं असतील, ती कशावर चालतात? रॉकेलवर, पेट्रोलवर, डिझेलवर. आणि हे रॉकेल, पेट्रोल, डिझेल कुठं सापडतं? जमिनीमधल्या खाणीमध्ये, हो की नाही?
म्हणजे आपली वाहनं देखील तिच्यावरच अवलंबून आहेत, आपल्या मोठ्या आईवर. पुढे बघा आता, केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्ष, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे. बघा, आपल्याला ही जी आवडणारी फळे आहेत ही कुठं पिकतात, तर ही फळं देखील जमिनीमुळेच आपल्याला मिळत असतात, हो की नाही. म्हणजेच काय, आपल्याला आवडणारं मग कुठलंही फळ असू द्या तर ते कुठे पिकतं, जमिनीमध्ये. म्हणजे सर्व सर्व ज्या आपल्या गरजा आहेत त्या जमिनीतच पूर्ण होत असतात. म्हणूनच तिला मोठी आई असं म्हटलेलं आहे. पुढे बघा, जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. बघा, की जर ही जमीनच नसती किंवा मातीच नसती तर आपल्याला चांगले फळं खायला मिळाले असते का? नाही. आणि आपल्याला चांगलं जेवण मिळालं असतं का? नाही. म्हणजे एकंदरीतच काय, मोठी आई जर नसती तर आपण कुणीच नसतो. म्हणून आपलं जीवन हे मोठ्या आईवर अवलंबून आहे. पुढे बघा आता, जमीन नसती तर यातला एकही जिन्नस आपल्याला मिळाला नसता. साऱ्या भाज्या, बघा, साऱ्या भाज्या, जगातली सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, मग आपल्या जीवनातल्या भाज्या असतील किंवा या जगातली सगळी जी फुलं आहेत, जी पाहिल्याच्या नंतर, ज्यांचा सुगंध घेतल्याच्या नंतर आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं, ती सगळी फुलं या मोठ्या आईमध्येच निर्माण होतात. एवढंच नाही, जेव्हा आपण आजारी पडतो आणि त्यावेळी आपल्याला जी औषधं दिली जातात त्या औषधांची झाडं देखील ह्या जमिनीमध्येच उगवतात. म्हणूनच ही एवढे उपकार करणारी जी आई आहे ती खरंच आपली आई मोठी नाही का? तर नक्कीच ती आई आपल्या आईपेक्षाही खूप मोठी आहे. म्हणूनच तिला मोठी आई असं म्हटलेलं आहे. आता पुढे बघा, तुम्ही वापरता ते कपडे पहा, ते सुताचे आहेत किंवा रेशमाचे आहेत. आणि सूत कशाचे असते, तर कापसाचे. आणि कापूस कोठून मिळतो, तर कपाशीच्या झाडापासून, हो की नाही. आणि कपाशीचं झाड कुठं तयार होतं, तर मातीमध्ये, हो की नाही. म्हणजे आपली प्रत्येक गोष्ट बघा, मग आपल्या ते जेवणाचं ताट असेल, त्या ताटातला प्रत्येक पदार्थ असेल, मग आपल्या भाज्या असतील, आपल्याला आवडणारी फळं असतील, आपल्याला आवडणारी फुलं असतील, किंवा आपण आजारी पडल्यावर जी औषधं ज्या वनस्पतीपासून बनवतात त्या वनस्पती असतील, हे सारं काही कुठं उगवतं, जमिनीमध्ये. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्या संपूर्ण जीवन जे आहे ते त्या जमिनीवर अवलंबून आहे. आता पुढं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे बघा, आपण जे कपडे वापरतो ते कशाचे असतात, एकतर ते सुताचे असतात किंवा रेशमाचे असतात. मग सूत कशाचं असतं, कापसाचं. आणि कापूस कुठून मिळतो, तर कपाशीच्या झाडापासून. आणि कपाशीचं झाड कुठं उगवतं, तर मातीमध्ये, हो की नाही. बघा, तर चालते, हो की नाही. बघा, रेशीम कुठून मिळते, तर रेशमाचे किडे असतात, तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची आणि तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. बघा, आता आपण कापसाचं बघितलं किंवा कापसाच्या झाडापासून मिळतो आणि ते झाड मातीमध्ये उगवतं. आता बघू रेशीम. आता रेशीम कुठून मिळतं, तर रेशीम तयार करणारे काही किडे असतात. आणि हे जे रेशीम तयार करणारे जे किडे आहेत ते तुती नावाच्या झाडावर ते जगत असतात. आता ही कापसाची आणि तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. आणि हे तुतीचं झाड कुठं वाढतं, जमिनीतच. म्हणजे जे काही आपण रेशमी तलम कापड वापरतो ते जे कापड आहे ते देखील या जमिनीपासून तयार होत असतं. कारण त्या कापडाच्या ज्या वनस्पती आहेत त्या या जमिनीतच वाढतात. पुढे बघा, जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते हे तुम्हाला यावरून कळून येईल. बघा, म्हणजे काय, की आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही मातीच तयार करत असते हे आपल्या लक्षात येतं. मग पुढे बघा, आता आपण महत्त्वाच्या गोष्टींकडे वळूया, जसं की चांदी, रुपे, पितळ, तांबे ह्या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटातच सापडतात. बघा,
आता आपण पहिल्यांदा आपण जेवण बघितलं, नंतर आपले कपडे बघितले, आता आपण आपले दागिने बघूयात. बघा की सोनं, चांदी, रुपे, पितळ, तांब ह्या सगळ्याच्या खाणी कुठं असतात? काळ्या आईच्या पोटातच त्या सापडतात. आणि मग बघा, पितळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती, हो की नाही? की आपण जे दैनंदिन जीवनामध्ये भांडे वापरत असतो ते या धातूंपासून तयार केले जातात. जसे की मग तांब्यापासून बनवलेली भांडी असतील, पितळेपासून बनवलेली भांडी असतील. तर हे भांड्यांचं आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्व आहे. कल्पना करा की आपल्या घरात ज्या ताटामध्ये आपण जेवतो ते ताट नसतं तर आपण जेवू शकलो असतो का? कदाचित जेवू पण शकलो असतो, परंतु ते थोडं कठीण गेलं असतं. म्हणूनच एकंदरीतच काय तर आपल्या कुटुंबातल्या सर्वच गोष्टी ह्या या काळ्या आईच्या पोटातूनच भेटलेल्या आहेत. मग बघा, पितळ, तांबे, कथील जर नसते तर आपण भांडी कशाची तयार केली असती, हो की नाही? पुढे बघा, सोने, रुपे नसते तर दागिने कसले मिळाले असते. बघा, जर सोनंच सापडलं नसते या मातीच्या पोटामध्ये तर आपण दागिने कशाचे वापरले असते, हो की नाही? म्हणजे आपल्याला जे दागिने सुशोभित करतात तर ते दागिने ज्या सोन्यापासून तयार करतात ते सोनं देखील ह्या जमिनीच्या पोटामध्येच आपल्याला सापडतं. पुढे बघू आता. एवढंच नाही, अजून ऐका. आणि केवळ एवढ्यावरच ही मोठी आई एवढ्याच गोष्टी आपल्याला देऊन थांबत नाही, तर ती अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला देते. आता बघा, या मोठ्या आईच्या पोटामध्ये लोखंड, दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत. लोखंड आणि कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालत असतो. कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या आणि पलंग मिळाले नसते. बघा, आपण बघतो की आपल्या घरातली जी माणसं आहेत ती कुठं कोणी एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला असतं, कुणी एखाद्या कारखान्यामध्ये नोकरीला असतं. आणि ह्या कंपन्या, कारखाने कशापासून बनलेले असतात? लोखंडाच्या वस्तूंपासून, लोखंडाच्या मशीनपासून. आणि जर हे लोखंडच नसतं किंवा हा कोळसाच जर नसता तर ते कारखाने चालू शकले असते का? नाही. आणि म्हणून प्रत्येक गिरणी असो किंवा प्रत्येक कारखाना असो हा या काळ्या मातीच्या जीवावर चालत असतो. आणि हे जर कारखाने नसते तर लोखंडाच्या खुर्च्याही भेटल्या नसत्या आणि लोखंडी पलंगही भेटला नसता, हो की नाही? आता कोणी असंही म्हणू शकतं की बा सर, लोखंडी पलंग नाही तर मग लाकडी पलंग असतोच की. पण मला सांगा, लाकडं कशापासून भेटतात? झाडापासून. आणि झाड कुठं पिकतं? जमिनीमध्ये. म्हणजे तुम्ही कुठल्याही दृष्टीनं विचार केला तर तुम्ही जमिनीशिवाय जीवन जगू शकत नाही, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे बघा की बघा, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच. बघा की आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट, मग त्या सुया असतील, टाचण्या असतील, चाकू असतील, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान असेल किंवा मोटारी असतील, आगगाड्या असतील किंवा विमाने असतील, ह्या सर्व गोष्टींना लागणारं जे सामान आहे ते या मोठ्या आईच्या पोटातच आपल्याला सापडत असतं, हो की नाही? की ह्या एवढ्या ज्या वस्तू आहेत, मग कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते आणि लोखंड आणि कोळसा नसतात तर सांगा, ह्या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? बघा की ह्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मग त्या आगगाड्या असतील, मोटारी असतील, त्या लोखंडापासून बनलेल्या आहेत आणि त्या कोळशावर चालतात. आणि लोखंड आणि कोळसाच नसता तर ह्या सगळ्या गोष्टी चालू शकल्या असत्या का? नाही. आणि म्हणून लोखंड आणि कोळसा आपल्याला देणारी आई मोठी आई नव्हे काय, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. पुढील भाग जो आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तर आता या ठिकाणी थांबू. धन्यवाद.